भारताचे भौगोलिक स्थान आणि प्रमुख नैसर्गिक विभाग कोणते आहेत? भारताच्या भौगोलिक रचनेचे मुख्य 4 विभाग पडतात. पहिला विभाग म्हणजे हिमालय आणि ईशान्य पर्वतरांगा. हिमालय हा केवळ एक उंच पर्वत नाही, तर तो एका मोठ्या असं म्हणूया की थर्मोस्टॅट सारखं काम करतो. थर्मोस्टॅट म्हणजे तापमान नियंत्रित करणारा? हो, अगदी तसंच. तो सायबेरियाकडून येणारे अतिथंड वारे अडवतो, ज्यामुळे उत्तर भारत गोठण्यापासून वाचतो. दुसरा विभाग म्हणजे नद्यांची खोरी. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू नद्यांनी हिमालयातून वाहून आणलेल्या गाळामुळे हा मैदानी प्रदेश तयार झाला आहे. अच्छा, म्हणजे जिथे शेती जास्त होते तो भाग? बरोबर. तो जगातील सर्वात सुपीक प्रदेशांपैकी एक असल्यामुळे तिथे मानवी वस्त्या आणि शेती सर्वाधिक केंद्रित झाली आहे. आणि उरलेले 2 विभाग कोणते? तिसरा विभाग आहे वाळवंटे, जसं की राजस्थानचे थरचे वाळवंट. इथे पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने निसर्गाने तिथे एक वेगळीच परिसंस्था तयार केली आहे. आणि चौथा अतिशय महत्वाचा विभाग आहे तो म्हणजे दख्खनचे पठार. दख्खनचे पठार म्हणजे आपला दक्षिण आणि मध्य भारताचा भाग ना? होय, लाखो वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकांतून पसरलेल्या लाभारसापासून हे पठार बनले आहे. म्हणूनच हा भाग अतिशय टणक आणि लोखंड, कोळसा अशा खनिजांनी अत्यंत समृद्ध आहे. हे समजून घेताना मला एका मोठ्या किल्ल्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणजे बघा ना, हिमालय ही त्या किल्ल्याची उत्तरेकडची मजबूत तटबंदी आहे, जी थंडी आणि शत्रू दोघांना रोखते. क्या बात है, खूपच छान उपमा आहे ही. हो, आणि नद्यांची खोरी ही किल्ल्यातली अन्नाची मोठी कोठारे आहेत. वाळवंट हा एक नैसर्गिक अडथळा आहे आणि दख्खनचे पठार म्हणजे त्या किल्ल्याचा भक्कम पाया आहे, ज्याच्या पोटात खनिजांचा खजिना दडलेला आहे. अगदी अचूक वर्णन केलं. आणि याच भौगोलिक पायावर आपला पुढचा मुद्दा उभा आहे. बरोबर. तर आता आपल्या नियमानुसार आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. भौगोलिक विभाग पाहिल्यानंतर या जमिनीला आणि शेतीला जिवंत ठेवणारे घटक म्हणजे नद्या. आपला दुसरा प्रश्न आहे, भारतातील नद्यांचे प्रमुख 4 प्रकारात वर्गीकरण कसे केले जाते? भौगोलिक रचनेनुसार नद्यांचे 4 प्रकार आहेत. पहिले म्हणजे हिमालयीन नद्या, जसं की गंगा आणि ब्रह्मपुत्रा. यांना वर्षभर पाणी असतं, बरोबर? हो, कारण या नद्यांना पावसाळ्यात पावसाचे आणि उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे पाणी मिळतं. त्यामुळे त्या बारमाही वाहतात. दुसरा प्रकार आहे पठारावरच्या नद्या. गोदावरी, कृष्णा यांसारख्या नद्या पूर्णपणे पावसाळ्यावर अवलंबून असतात. अच्छा, म्हणजे उन्हाळ्यात ह्या कोरड्या पडण्याची शक्यता असते. अगदी. उन्हाळ्यात त्यांच्या पाण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते. तिसरा प्रकार आहे समुद्र किनारपट्टीच्या नद्या. पश्चिम घाटासारख्या पर्वतातून उगम पावून अतिशय वेगाने पण कमी अंतर कापून त्या थेट समुद्राला जाऊन मिळतात. आणि चौथा प्रकार? चौथा प्रकार थोडा वेगळा आहे. अंतर्गत सखोल भूभागातील नद्या. या नद्या समुद्राला जाऊन मिळत नाहीत, तर त्या वाळवंटात किंवा जमिनीतील एखाद्या मोठ्या तलावात लुप्त होतात. राजस्थानमधील लुनी नदी हे याचं उत्तम उदाहरण आहे. मला एक सांगा, एखादी मोठी नदी वाहते आणि अचानक ती वाळवंटात गायब होते, हे म्हणजे एखादे जादूसारखं वाटतं. असं प्रत्यक्ष कसं घडतं? ती समुद्रापर्यंत का पोचू शकत नाही? होते? अच्छा, म्हणजे पाणी उडून जातं. हो, आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तिथली रेताळ जमीन खूप सच्छिद्र असते. ती एखाद्या स्पंजसारखी पाणी शोषून घेते. नदीच्या प्रवाहात मुळातच पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पाण्याचा वेग मंदावतो आणि समुद्रापर्यंत पोहोचण्याआधीच पूर्ण नदी जमिनीत जिरून जाते. बापरे, निसर्गाची यंत्रणा खरोखरच थक्क करणारी आहे. चला, आता एका प्रश्नावरून आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. नद्यांचे पाणी हे प्रामुख्याने हवामानावर अवलंबून असते आणि हवामानावर आपली कृषी व्यवस्था. आपला तिसरा प्रश्न आहे, भारतातील हवामानाचे चक्र आणि कृषी क्षेत्रातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत? आपल्याकडे हिवाळा, उन्हाळा, पावसाळा आणि शरद असे ऋतूंचे चक्र आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण खरी अडचण आहे ती या चक्राच्या अनिश्चिततेत. कृषी क्षेत्राच्या समस्यांचे प्रामुख्याने 3 भाग पडतात. कोणते 3 भाग? पहिला भाग म्हणजे नैसर्गिक समस्या. मान्सूनचा लहरीपणा हे एक मोठं आव्हान आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ. दुसरा भाग आहे तांत्रिक समस्या. आजही खतांचा अभाव, जुनी अवजारे आणि सिंचनाच्या अपुऱ्या सोयीमुळे उत्पादकता कमी राहते. पण आपण नेहमी तंत्रज्ञानावर भर देतो. जर एखाद्या शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञान दिलं तर प्रश्न सुटतील का? मला वाटतं तिसरा जो भाग आहे तो जास्त गुंतागुंतीचा असावा. तुम्ही बरोबर मुद्दा पकडलात.
तिसरा आणि सर्वात गंभीर भाग म्हणजे सामाजिक आणि आर्थिक समस्या. भारतात शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे पिढ्यानपिढ्या वाटले गेल्यामुळे जमिनीचा आकार अत्यंत लहान झालाय. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला खूपच कमी जमीन येते. अगदी. आता एका एकराच्या तुकड्यावर महागडा ट्रॅक्टर किंवा आधुनिक तंत्रज्ञान वापरणे आर्थिकदृष्ट्या परवडतच नाही ना. यातूनच दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा वाढतो. केवळ निसर्ग नाही, तर ही सामाजिक रचना शेतीला अधिक आव्हानात्मक बनवते. याचाच अर्थ असा की आपला शेतकरी एकाच वेळी निसर्गाच्या लहरीपणाशी आणि अर्थव्यवस्थेच्या विषमतेशी लढत असतो. हे खूपच भीषण वास्तव आहे. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊया, जो निसर्ग आणि मानवाच्या संबंधावरच आधारित आहे. हो, नक्कीच. आपला चौथा प्रश्न आहे, भारतातील पशुसंपत्तीचे वर्गीकरण काय आहे आणि चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? पशुसंपत्तीचे वर्गीकरण 4 गटांत केलं जातं. शेतीसाठी उपयुक्त पाळीव प्राणी, वाघ सिंहासारखे वन्य प्राणी, विविध पक्षी आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित जलचर प्राणी. बरोबर. आणि चिपको आंदोलनबद्दल काय सांगाल? या प्रश्नाचा जो दुसरा भाग आहे तो अत्यंत प्रेरणादायी आहे. चिपको आंदोलन हा भारतातील पर्यावरण चळवळीचा पाया मानला जातो. 1970च्या दशकात उत्तराखंडामधील गोपेश्वर भागात हे आंदोलन झालं. जिथे लोकांनी झाडांना मिठी मारली होती तेच ना? हो. जंगलातील बेसुमार वृक्षतोड थांबवण्यासाठी स्थानिक महिला आणि गावकऱ्यांनी चक्क झाडांना मिठी मारली आणि ठेकेदारांच्या कुऱ्हाडीसमोर स्वतःला उभं केलं. आजच्या काळात आपण सोशल मीडियावर फक्त एखादा हॅशटॅग वापरून निसर्गप्रेमाचा ॲक्टिव्हिझम करतो. पण प्रत्यक्ष कुऱ्हाडीसमोर स्वतःचा जीव धोक्यात घालून एखाद्या झाडाला मिठी मारणं हा निसर्गाशी असलेला मानसिक आणि भावनिक दुवा किती मजबूत असेल. खरे, ते फक्त झाडे वाचवणे नव्हते, तर तो स्वतःचा श्वास आणि अस्तित्व वाचवण्याचा लढा होता. ते पर्यावरण संवर्धनाचे एक अतिशय जिवंत आणि यशस्वी उदाहरण होते. अगदी. निसर्ग आणि प्राण्यांचा वेध घेतल्यानंतर आता आपण या भूभागावर राहणाऱ्या मानवाकडे वळणार आहोत. नियम पाळत आपला 5वा प्रश्न आहे, मानवी वंश निर्मितीसाठी कारणीभूत असणारे 5 मुख्य घटक कोणते? मानवी वंशाची निर्मिती ही हजारो वर्ष चालणारी अत्यंत संथ जैविक प्रक्रिया आहे. यासाठी 5 मुख्य घटक कारणीभूत असतात. पहिला घटक आहे नैसर्गिक निवड. निसर्गाशी जुळवून घेणारी शारीरिक लक्षणेच निसर्ग निवडतो आणि तीच पिढ्यानपिढ्या पुढे जातात. म्हणजे डार्विनचा सिद्धांत. बरोबर. अगदी. दुसरा घटक आहे जननिक प्रवाह, ज्याला आपण जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतो. आणि तिसरा घटक आहे पृथकता किंवा आयसोलेशन. मना हे एक जननिक प्रवाह आणि पृथकता थोडं सोप्या भाषेत सांगू शकाल का? याचा नक्की कसा परिणाम होतो? नक्कीच. समजा हजारो वर्षांपूर्वी एक छोटा मानवी गट स्थलांतर करताना एका अतिशय दुर्गम दरीत अडकला. भौगोलिक अडथळ्यांमुळे म्हणजेच पृथकता किंवा आयसोलेशनमुळे त्यांचा बाहेरील जगाशी हजारो वर्ष संपर्कच आला नाही. अच्छा, म्हणजे ते तिथेच राहिले. हो. त्यामुळे त्या छोट्या गटामध्येच विवाह संबंध प्रस्थापित झाले. अशावेळी त्यांची मूळ जनुके बदलून एक पूर्णपणे नवीन जनुकीय रचना तयार होते, जी त्यांना एक वेगळा वंश बनवते. याला जननिक प्रवाह म्हणतात. समजलं. आणि बाकीचे 2 घटक? चौथा घटक म्हणजे जनुकांमध्ये होणारे अचानक बदल, ज्याला उत्परिवर्तन किंवा म्युटेशन्स म्हणतात. आणि 5वा घटक म्हणजे 2 भिन्न वंशांच्या एकत्र येण्यातून निर्माण होणारा संकरित वंश. म्हणजे निसर्ग, भूगोल आणि काळ हे 3 मोठे शिल्पकार आहेत, जे माणसाच्या शरीराला आकार देतात. हे समजल्यावर आता आपण थेट 6व्या प्रश्नाकडे जातोय, जो याच शारीरिक लक्षणांशी संबंधित आहे. आपला 6वा प्रश्न, वंशाची ओळख ठरवणारी निश्चित आणि अनिश्चित शारीरिक लक्षणे कोणती? मानववंशशास्त्रात हा अत्यंत महत्वाचा भेद आहे. निश्चित शारीरिक लक्षणे ती असतात जी पर्यावरणाने किंवा बाह्य हवामानाने बदलत नाहीत. जसं की? यामध्ये डोक्याचा आकार, हाडांची रचना, नाकाचा आकार आणि आपला रक्तगट यांचा समावेश होतो. तुम्ही जगात कुठेही गेलात तरी ही लक्षणे स्थिर राहतात. आणि अनिश्चित लक्षणे कोणती? याउलट अनिश्चित शारीरिक लक्षणे ही हवामान आणि आहारानुसार बदलतात. यामध्ये प्रामुख्याने त्वचेचा रंग, शरीराची उंची आणि डोळ्यांचा रंग यांचा समावेश होतो. बापरे, इथे एक अतिशय धक्कादायक आणि डोळे उघडणारी गोष्ट जाणवते. कोणती? जगभरात ज्या त्वचेच्या रंगावरून एवढा मोठा वर्णद्वेष पाळला गेला,
माणसांनी माणसांना गुलाम बनवले, तो त्वचेचा रंग विज्ञानाच्या दृष्टीने केवळ एक अनिश्चित किंवा सहज बदलणारा घटक आहे. हो, अगदी बरोबर. म्हणजे जे लक्षण केवळ हवामानातील उन्हामुळे बदललं आहे, त्यावरून भेदभाव करणं किती अतार्किक आणि अज्ञानाचे लक्षण आहे, नाही का? तुम्ही अगदी अचूक मर्म पकडले आहे. विज्ञान आपल्याला हेच सांगते की त्वचा हा फक्त वातावरणाशी जुळवून घेण्याचा एक जैविक मार्ग आहे. तो उच्च किंवा नीच असण्याचा पुरावा अजिबात नाही. अतिशय मार्मिक विचार. आता या लक्षणांवरून भारतातील लोकांचे वर्गीकरण कसे झाले आहे ते पाहण्यासाठी आपण 7व्या प्रश्नाकडे जाऊया. आपला 7वा प्रश्न आहे, डॉक्टर B.S. गुहा यांनी भारतातील वंशांचे कोणते 6 गट मांडले आहेत? डॉक्टर गुहा यांनी भारतीय लोकसंख्येचे अतिशय सखोल संशोधन करून 6 प्रमुख गट मांडले आहेत. पहिला गट आहे निग्रिटो. हे कदाचित भारतातील सर्वात प्राचीन रहिवासी असावेत. यांची वैशिष्ट्ये काय आहेत? यांची त्वचा काळी आणि केस अत्यंत कुरळे असतात. अंदमानचे काही आदिवासी याचे उदाहरण आहेत. दुसरा गट प्रोटो ऑस्ट्रोलॉइड. भिल्ल, मुंडा, संथाळ यांसारखे मध्य आणि दक्षिण भारतातले आदिवासी गट यात येतात. आणि तिसरा गट कोणता? तिसरा गट मंगोलॉइड. ईशान्य भारतातील नागा, मिझो समाज यात मोडतो, ज्यांची त्वचा पिवळसर आणि डोळे तिरके असतात. अच्छा. आणि उरलेले 3 गट कसे पसरलेत? चौथा गट आहे भूमध्य सागरीय, ज्याला मेडिटेरेनियन म्हणतात. भारतातील बहुतांश लोकसंख्या याच गटात मोडते. यांचा रंग गव्हाळ आणि डोके लांब असते. 5वा गट पाश्चात्य रुंद डोक्याचे लोक, पारशी आणि बंगाली समाज या गटात येतात. आणि शेवटचा 6वा गट? 6वा गट आहे नॉर्डिक. उंच बांधा आणि गोरा रंग असणारे हे लोक प्रामुख्याने वायव्य भारतातून आले. भारताचा भूगोल असा आहे की उत्तरेकडील पर्वतांनी लोकांना आत येण्यासाठी मार्ग दिला, पण बाहेर जाणे कठीण केले. त्यामुळे भारत हा अनेक वंशांचा एक महाकाय मेल्टिंग पॉट बनला आहे. म्हणजे आपण जे भारतीय म्हणून एकत्र राहतो ते प्रत्यक्षात हजारो वर्षांच्या स्थलांतरांचे आणि संकराचे एक अतिशय सुंदर मिश्रण आहोत. आता 7वा प्रश्न पूर्ण करून आपण 8व्या प्रश्नाकडे वळतोय. भारताचा विचार केल्यानंतर आता जागतिक स्तरावर दृष्टिक्षेप टाकूया. 8वा प्रश्न, जागतिक स्तरावरील 3 प्रमुख वंश कोणते आहेत? जागतिक स्तरावर मानवाचे 3 मुख्य वंशात वर्गीकरण केले जाते. पहिला कॉकेशॉइड म्हणजे पांढरा वंश, युरोप आणि पश्चिम आशियात यांचा विस्तार आहे. दुसरा कोणता? दुसरा मॉंगोलियन किंवा पिवळा वंश, जो पूर्व आशिया आणि अमेरिकेतील मूळ रहिवाशांमध्ये आढळतो. आणि तिसरा निग्रॉइड म्हणजे काळा वंश, ज्याचा विस्तार प्रामुख्याने आफ्रिका खंडात आहे. पण हे असे स्पष्ट 3 रंग आणि रचना का निर्माण झाल्या? यामागेही हवामानच आहे का? अगदी 100% हवामानच आहे. आफ्रिकेतील विषुववृत्तीय प्रखर उन्हापासून त्वचेचे कर्करोगापासून रक्षण करण्यासाठी शरीराने मेलानिन जास्त प्रमाणात तयार केले, ज्यामुळे त्वचा काळी झाली. अच्छा, म्हणजे ते एक संरक्षणात्मक आवरण आहे. हो. आणि युरोपमध्ये ऊन कमी असल्याने व्हिटॅमिन डी शोषून घेण्यासाठी त्वचा गोरी झाली. आणि आशियाच्या अतिथंड आणि वेगवान वाऱ्यांच्या प्रदेशात डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी मंगोलियन वंशाच्या डोळ्यांवर चरबीची एक विशिष्ट दुमड तयार झाली, ज्यामुळे डोळे तिरके दिसतात. हे सर्व निसर्गाचं अप्रतिम इंजिनिअरिंग आहे. क्या बात आहे. मानवाचा हा जागतिक नकाशा समजून घेतल्यानंतर आपण 9व्या प्रश्नाकडे येऊया. जसे वेगवेगळे वंश आहेत तशा त्यांच्या संवादाच्या भाषाही वेगवेगळ्या आहेत. आपला 9वा प्रश्न आहे, भारतातील भाषिक विविधता आणि प्रमुख भाषाकुळे कोणती आहेत? भारताची भाषिक विविधता मुख्यत्वे 4 भाषाकुळांमध्ये विभागली जाते. पहिले इंडो आर्यन भाषाकुळ. हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली या उत्तर आणि मध्य भारतात बोलल्या जाणाऱ्या बहुतांश भाषा यात येतात. आणि दक्षिण भारतात? तिथे दुसरे द्रविड भाषाकुळ आहे. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या अतिशय प्राचीन भाषा यात मोडतात. विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांमुळे दक्षिण भारत भौगोलिकदृष्ट्या काहीसा वेगळा राहिला, त्यामुळे तिथे या मूळ भाषा टिकून राहिल्या. आणि बाकीची 2 भाषाकुळे कोणती? तिसरे ऑस्ट्रिक भाषाकुळ, ज्यात संथाली, मुंडा यांसारख्या पूर्व आणि मध्य भारतातील आदिवासी भाषा येतात. आणि चौथे चीनी तिबेटी भाषाकुळ, जे ईशान्य भारत आणि हिमालयाच्या सीमेवर बोलले जाते. म्हणजे जर आपण एका मोठ्या वटवृक्षाची कल्पना केली तर ही 4 भाषाकुळे म्हणजे त्या वृक्षाच्या 4 मुख्य फांद्या आहेत. आणि त्या फांद्यांना फुटलेली असंख्य पाने म्हणजे आपल्या भारतातील वेगवेगळ्या प्रादेशिक बोलीभाषा आहेत. अरे वा, अगदी समर्पक उपमा आहे ही. मुळे जरी वेगळी असली तरी त्यांनी संपूर्ण भारताला एका छत्राखाली आणले आहे. 9वा प्रश्न इथे पूर्ण करून आपण आता 10व्या प्रश्नाकडे जाऊया.
भाषा जशी लोकांना जोडते तसाच धर्म हा समाजाला कसा आकार देतो हे समजून घेणं आवश्यक आहे. आपला 10वा प्रश्न आहे, धर्माची प्रमुख सामाजिक कार्य कोणती आहेत? समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून धर्माची अतिशय महत्वाची 6 कार्य आहेत. पहिलं म्हणजे सामाजिक नियंत्रण, पाप-पुण्याच्या कल्पनेतून माणसाच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे. दुसरं मानसिक सुरक्षा, संकटे आणि दुःखाच्या काळात मानसिक आधार देणे. तिसरं म्हणजे नैतिकतेशी संबंधित असेल ना? हो, तिसरं कार्य नैतिक मूल्यांची जपणूक करणे, म्हणजे प्रामाणिकपणा आणि दया रुजवणे. चौथं सामाजिक एकात्मता, सण आणि उत्सवांद्वारे लोकांना एकत्र बांधून ठेवणे. पाचवं जीवनविषयक दृष्टिकोन, जन्म आणि मृत्यूला एक अर्थ प्राप्त करून देणे. आणि 6वं कार्य म्हणजे कला व संस्कृतीचा विकास करणे, वास्तुकला आणि साहित्याला चालना देणे. हे बघितल्यावर जाणवतं की धर्म हा केवळ पूजेपुरता किंवा वैयक्तिक अध्यात्मापुरता मर्यादित नाही, तर तो समाजाचा एक सॉफ्टवेअर कोड आहे, जो माणसं कशी वागतील, संकटात कशी सावरतील आणि एकत्र कशी राहतील हे ठरवतो. अगदी बरोबर. आता आपण भारतातील प्रमुख धर्मांच्या मूलभूत तत्वांकडे क्रमाने वळूया. आपला 11वा प्रश्न, हिंदू धर्मातील 4 पुरुषार्थ आणि 4 आश्रम कोणते आहेत? हिंदू धर्मात जीवनाचा समतोल राखण्यासाठी हे 2 आधारस्तंभ मांडले आहेत. 4 पुरुषार्थ ही मानवी जीवनाची उद्दिष्टे आहेत. धर्म म्हणजे नैतिक कर्तव्ये, अर्थ म्हणजे कायदेशीर मार्गाने संपत्ती मिळवणे, काम म्हणजे इच्छा आणि कलात्मक आनंदाची पूर्ती, आणि मोक्ष म्हणजे मुक्ती मिळवणे. आणि 4 आश्रम? ते जीवनाचे 4 टप्पे आहेत. ब्रह्मचार्याश्रम ज्ञानप्राप्तीसाठी, गृहस्थाश्रम कुटुंब आणि समाजाप्रती जबाबदाऱ्यांसाठी, वानप्रस्थाश्रम हळूहळू निवृत्तीकडे वाटचाल करण्यासाठी, आणि संन्यासाश्रम सर्वसंग परित्याग करून चिंतनासाठी. म्हणजे प्राचीन काळातच वर्क लाईफ बॅलन्स आणि आयुष्यातील प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी तयार केलेली ही एक अत्यंत प्रगत मानसशास्त्रीय व्यवस्था होती, असं म्हणता येईल. 11वा प्रश्न पूर्ण करून आपण 12व्या प्रश्नाकडे जाऊया. याच भूमीत उगम पावलेल्या इतर 2 महत्वाच्या तत्वज्ञानांबद्दल जाणून घेऊया. 12वा प्रश्न, जैन आणि बौद्ध धर्माची प्रमुख तत्वे कोणती आहेत? जैन धर्मात अत्यंत कठोर आचरणावर आणि अहिंसेवर भर दिला आहे. यात 5 पंचमहाव्रते सांगितली आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा जास्त संपत्तीचा साठा न करणे. आणि बौद्ध धर्माबद्दल? दुसरीकडे बौद्ध धर्माने मध्यम मार्गाचा पुरस्कार केला. बुद्धांनी 4 आर्य सत्ये सांगितली. जगात दुःख आहे, दुःखाचे कारण मानवी तृष्णा म्हणजे इच्छा आहे. तृष्णेवर विजय मिळवल्यास दुःखाचा नाश शक्य आहे, आणि यासाठी अष्टांगिक मार्ग आचरणात आणला पाहिजे. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. जैन धर्मात अपरिग्रह म्हणजे संपत्ती न साठवणे हे तत्व आहे, तरीही ऐतिहासिकदृष्ट्या जैन समाज व्यापारात खूप पुढे राहिला आहे. हे कसं शक्य झालं? हा खूप चांगला प्रश्न विचारलात. जैन धर्मातील अत्यंत कडक अहिंसा तत्वामुळे शेती करणे, ज्यात किक्कांची हत्या होऊ शकते, निषिद्ध मानले गेले. त्यामुळे या समाजाने व्यापाराचा मार्ग स्वीकारला. अच्छा, म्हणजे शेतीला पर्याय म्हणून व्यापार. च्या तत्वामुळे त्यांनी त्या संपत्तीचा वैयक्तिक उपभोगापेक्षा समाजासाठी, दानासाठी आणि लोकोपयोगी कामांसाठी वापर करण्यावर भर दिला. खूपच रंजक. धर्माची तत्वे प्रत्यक्ष जीवनात कशी अंमलात आणली जातात याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता आपण 13व्या प्रश्नाकडे वळूया. आपला 13वा प्रश्न आहे, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माची आधारभूत तत्वे कोणती आहेत? श्रोत्यांसाठी सांगू इच्छितो की आपण येथे केवळ ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय माहितीवर तटस्थपणे चर्चा करत आहोत. नक्कीच. इस्लाम धर्माचे पालन करण्यासाठी 5 आधारस्तंभ महत्वाचे मानले जातात. पहिलं, कलिमा, अल्लाह एकच असून पैगंबर हे संदेशवाहक आहेत, यावर श्रद्धा. दुसरा, नमाज, दिवसातून 5 वेळा प्रार्थना. तिसरा, रोजा, रमजान महिन्यात उपवास करून आत्मसंयमन पाळणे. आणि चौथे आणि 5वे स्तंभ? ख्रिश्चन धर्माचा विचार केला तर त्यात त्रिकत सिद्धांत किंवा ट्रिनिटी महत्वाचा आहे, ज्यात परमेश्वर पिता, येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा हे एकच मानले जातात. ख्रिश्चन धर्माची मूलभूत शिकवण काय आहे? त्यांची शिकवण मानवावरील निस्सीम प्रेम आणि क्षमाशीलता यावर आधारित आहे. तसेच बायबलमधील 10 आज्ञांचे पालन करण्यास महत्त्व दिले आहे. इस्लाममधील जकात हे समाजातील आर्थिक विषमता दूर करण्याचे एक प्रभावी साधन दिसते, तर ख्रिश्चन धर्मातील क्षमाशीलता
ही समाज एकत्र ठेवण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक ताकद आहे. चला आता आपण 14व्या प्रश्नाकडे येऊया. धर्म आणि समाजाचा सर्वात छोटा पण सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपले कुटुंब. आपला 14वा प्रश्न कुटुंब संस्थेची कार्य आणि पितृसत्ताक व मातृसत्ताक कुटुंबातील फरक काय. कुटुंबाची मुख्य कार्य म्हणजे प्रजोत्पादन, मुलांचे संगोपन, आर्थिक सहकार्य आणि संस्कृतीचे पुढच्या पिढीत संक्रमण करणे. आता यात 2 प्रकार आहेत. पितृसत्ताक कुटुंबात सर्वाधिक अधिकार वडिलांकडे असतात, वंश परंपरा पित्याकडून मुलाकडे चालते आणि संपत्तीचा वारसा मुलाला मिळतो. आणि मातृसत्ताकमध्ये याच्या उलट असतं. अगदी. मातृसत्ताक कुटुंबात घरातील सर्वाधिक अधिकार आईकडे असतात, वंश परंपरा मातेकडून मुलीकडे चालते आणि संपत्तीचा वारसा मुलीला मिळतो. मातृसत्ताक पद्धतीबद्दल ऐकायला खूप वेगळे आणि महत्वाचे वाटते. मालमत्ता मुलीकडे जाते, याचा समाजावर नक्की काय परिणाम होतो? याचे अतिशय सकारात्मक परिणाम दिसतात. भारतातील मेघालयातील खासी समाज किंवा केरळमधील नायर समाजात ही पद्धत पारंपरिकरित्या अस्तित्वात होती. जेव्हा सत्तेवर आणि निर्णयांवर स्त्रियांचा अधिकार असतो तेव्हा समाजात स्त्रियांचे स्थान अत्यंत भक्कम असते आणि स्त्री भ्रूणहत्या किंवा हुंडाबळी यांसारखे प्रकार तिथे पाहायला मिळत नाहीत. हे खरोखरच शिकण्यासारखे आहे. आता आपण आजच्या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. आपला नियम पाळत 15वा आणि शेवटचा प्रश्न वाचण्याची वेळ आली आहे, जो थेट आजच्या आपल्या बदलत्या जीवनशैलीशी जोडलेला आहे. आपला 15वा प्रश्न आहे, संयुक्त कुटुंब पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती आणि त्यात कोणते आधुनिक बदल होत आहेत? पारंपरिक संयुक्त कुटुंब पद्धतीची वैशिष्ट्ये म्हणजे एकाच घरात 3 ते 4 पिढ्यांचे वास्तव्य, सर्वांसाठी एकच सामायिक स्वयंपाकघर आणि सामायिक शेती किंवा मालमत्ता. यात कुटुंब प्रमुखाची सत्ता चालते. पण आता हे चित्र खूप बदललंय ना? हो ना. औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे लोक नोकरीसाठी शहरात आले, शेतीवरील अवलंबित्व कमी झाले. परिणामी संयुक्त कुटुंबे तुटून विभक्त कुटुंबे किंवा न्यूक्लिअर फॅमिलीज वाढल्या. आता स्त्रियांचे आर्थिक सक्षमीकरण झाले आहे, त्यांना मालमत्तेत समान अधिकार देणारे कायदे आले आहेत. त्यामुळे कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत समानता आली आहे, पण त्याचबरोबर घटस्फोटांचे प्रमाणही वाढले आहे. हे सर्व ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. हा बदल केवळ एका मोठ्या घरातून फ्लॅटमध्ये जाण्यापुरता मर्यादित नाही. हा माणसाच्या सामूहिक विचारसरणीतून वैयक्तिक विचारसरणीकडे झालेला एक मोठा प्रवास आहे. आपण सर्वांनी मिळून राहण्याच्या आम्हीकडून माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मीकडे आलो आहोत. हे अतिशय योग्य निरीक्षण आहे. आधुनिक कायद्यांनी आणि अर्थव्यवस्थेने माणसाला कुटुंबावर अवलंबून राहण्यापासून मुक्त केले आहेत, पण त्यामुळे कुटुंबाचा आकार आणि स्वरूप कायमचे बदलून गेले आहे. भारताचे भौगोलिक स्थान आणि प्रश्न क्रमांक 16 आहे, ख्रिश्चन धर्माच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो, पण यात मला एका शब्दाबद्दल खूप कुतूहल आहे. तो म्हणजे त्रिक सिद्धांत किंवा ट्रिनिटी. ठीक आहे, आपण हे थोडं सोपे करून समजून घेऊया. म्हणजे नक्की काय आहे? बरं, मी सांगतो. ख्रिश्चन धर्माचे 3 मुख्य खांब आहेत. त्यातला पहिला म्हणजे हा त्रिक सिद्धांत. म्हणजे परमपिता, परमेश्वर पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ही ईश्वराची 3 रूपे आहेत असं मानलं जातं. अच्छा, म्हणजे ईश्वर एकच पण रूप 3. अगदी बरोबर. आणि दुसरा खांब आहे पापमुक्ती किंवा ज्याला रिडेम्पशन म्हणतात. हां, ते कसं काम करतं? कसं आहे, माणसाच्या अहंकारी स्वभावामुळे त्याच्याकडून काही पापं घडतात. पण येशू ख्रिस्ताला शरण गेल्याने आणि मनापासून पश्चाताप केल्याने त्यातून मुक्ती मिळते असा हा विचार आहे. बापरे, हे खूपच दिलासा देणार आहे. हो ना. आणि तिसरी मूलभूत शिकवण म्हणजे प्रेम, क्षमा, सेवा आणि बंधुभाव. अनाथ आणि गरिबांची सेवा हीच खरी ईश्वरभक्ती मानली जाते. खरंच हा दृष्टिकोन केवळ धार्मिक नसून तो एका चांगल्या समाजाचा पाया आहे असं मला वाटतं. तर आपला हा 16वा प्रश्न पूर्ण झालाय. आता नियमानुसार पुढचा प्रश्न घेऊया. नक्कीच. सांगा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17 आहे, कुटुंब संस्थेची प्रमुख कार्य कोणती? आता इथे मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं. कुटुंब हे एका स्विस आर्मी चाकूसारखं असतं, नाही का? स्विस आर्मी चाकू म्हणजे कसं? म्हणजे जे एकाच वेळी अनेक काम करतं. जसं त्यात कात्री असते, चाकू असतो, स्क्रूड्रायव्हर असतो, तसंच कुटुंबही अनेक भूमिका निभावतं. हा, अगदी चपखल उपमा दिलीत. या नोट्समध्ये कुटुंबाच्या कार्यांचे 2 भाग केले आहेत. पहिले म्हणजे प्राथमिक कार्य. ती कोणती? म्हणजे कामवासनेची कायदेशीर पूर्ती, प्रजोत्पादन, ज्यामुळं समाजाचं सातत्य टिकून राहतं, आणि अर्थातच संततीचे संगोपन व संरक्षण.
अच्छा. आणि यात सामाजिकीकरणाचाही उल्लेख आहे ना? होय, सामाजिकीकरण म्हणजे मुलांवर संस्कार करणे, समाजात कसं वागायचं हे कुटुंबच पहिल्यांदा शिकवतं. ही झाली प्राथमिक कार्य. आणि मग दुय्यम कार्य कोणती आहेत? त्यात आर्थिक कार्य येतं, म्हणजे उत्पादन आणि घरातील कामांची वाटणी. शिवाय शैक्षणिक कार्य, धार्मिक कार्य आणि एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय? सामाजिक सुरक्षा, म्हणजे घरातील वृद्ध आणि आजारी व्यक्तींचा जो भावनिक आणि शारीरिक सांभाळ होतो, ते काम कुटुंबच करतं. अगदी बरोबर. आता आपण 17वा प्रश्न पूर्ण केला आहे. आता वळूया प्रश्न क्रमांक 18 कडे. प्रश्न आहे, पितृसत्ताक व मातृसत्ताक कुटुंबांची तुलनात्मक माहिती द्या. हा विषय मगाशी आपण ज्यावर बोलत होतो त्याच्याशी जोडलेला आहे. हो, आणि इथेच खरी गंमत आहे. कारण पितृसत्ताक पद्धती आपल्याला माहिती असते, पण मातृसत्ताक पद्धतीबद्दल फारशी माहितीच नसते लोकांना. खरे, या नोट्समध्ये 4 निकषांवर ही तुलना केली आहे. पहिला निकष आहे सत्ता. पितृसत्ताकमध्ये सत्ता पित्याकडे किंवा ज्येष्ठ पुरुषाकडे असते. आणि मातृसत्ताकमध्ये ती मातेकडे किंवा ज्येष्ठ स्त्रीकडे असते. बरोबर. अगदी बरोबर. दुसरा निकष आहे वंश परंपरा. पितृसत्ताकमध्ये वंश पित्याच्या नावाने पुढे जातो, तर मातृसत्ताकमध्ये मातेच्या नावाने. अच्छा, म्हणजे आईकडून मुलीकडे. होय. आणि तिसरा निकष संपत्तीचा आहे. तोही तसाच चालतो, पित्याकडून मुलाकडे विरुद्ध मातेकडून मुलीकडे. पण चौथा निकष सर्वात वेगळा आहे. कोणता? निवासस्थानाचा. हो. पितृसत्ताकमध्ये विवारावर पत्नी पतीच्या घरी म्हणजे सासरी जाते, पण मातृसत्ताकमध्ये नवरा बायकोच्या घरी येतो. बापरे. हो, जसं ईशान्य भारतातील खासी, गारो आणि केरळमधील नायर समाजात ही पद्धत पारंपरिकरित्या दिसते. हे खूपच रंजक आहे. आपला 18वा प्रश्न संपला. आता प्रश्न क्रमांक 9 वाचते. भारतीय संयुक्त कुटुंब पद्धतीचे गुण व दोष सांगा. म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती नेहमीच आदर्श मानली जाते, पण त्यात काही त्रुटीही आहेत का? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला दोन्ही बाजू दिसतात. पहिले आपण गुण बघूया. हो, सांगा ना. सर्वात मोठा फायदा म्हणजे सामाजिक व आर्थिक सुरक्षितता. कुटुंबात अनाथ किंवा वृद्धांना मोठा आधार मिळतो. शिवाय पैशांची आणि साधनांची बचत होते आणि कामाचं योग्य श्रमविभाजन होतं. आणि नीतिमत्तेवरही नियंत्रण राहतं ना? अगदी बरोबर. पण याचे काही दोषही आहेत. सर्वात मोठा दोष म्हणजे व्यक्तिमत्व विकासास अडथळा निर्माण होतो. अच्छा, ते कसं काय? कारण सत्तेचे केंद्रीकरण झाल्यामुळे तरुणांना स्वतंत्र निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य सहसा मिळत नाही. शिवाय दुसरा म्हणजे स्त्रियांचे दुय्यम स्थान. हो, संपत्ती आणि स्त्रियांमधील वादातून कौटुंबिक कलह होतात. आणि एकत्र राहिल्यामुळे काही लोकांच्या आळशीपणाला खतपाणी मिळतं, कारण एकावरच सर्वांचा भार पडतो. हे अगदी पटण्यासारखं आहे. चला, हा प्रश्न पूर्ण झाला. आता याच अनुषंगाने आपला 20वा प्रश्न आहे, आधुनिक काळात कुटुंब संस्थेत कोणते बदल झाले आहेत? हा खूप प्रासंगिक प्रश्न आहे. हो ना, कारण आजूबाजूला पाहिलं तर विभक्त कुटुंबे जास्त दिसतात आपल्याला. हे का घडलं? याची बरीच कारणं आहेत. मुख्य म्हणजे औद्योगिकीकरण आणि नागरीकरण. लोक शहरात आले, जागा कमी पडू लागल्या. शिवाय पाश्चात्य शिक्षण, स्त्रियांची जागृती आणि नवीन कायदे यामुळे खूप बदल झाले. अच्छा, म्हणजे बदलांचं स्वरूप नक्की कसं आहे? कुटुंबाच्या आकारात बदल होऊन विभक्त कुटुंब म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीचा उदय झाला. सत्तेत बदल झाला. आता स्त्री-पुरुष समानतेला जास्त महत्त्व आहे. आणि मगाशी आपण जी कुटुंबाची कार्य पाहिली होती, ती सुद्धा बदलली का? हो ना. कार्यांचं हस्तांतरण झालं आहे. म्हणजे शिक्षण आणि मनोरंजन आता शाळा आणि टीव्ही, मोबाईलकडे गेलं आहे. आणि विवाहविषयक बदलही झालेत. उशिरा विवाह करणे, स्वतःचा जोडीदार स्वतः निवडणे आणि दुर्दैवाने घटस्फोटांच्या प्रमाणात झालेली वाढ. खरंय, काळानुसार संस्था बदलतात हेच यातून दिसतं. 20वा प्रश्न संपला. आता प्रश्न क्रमांक 21 घेते. विवाह संस्थेचा अर्थ, वैशिष्ट्य आणि उद्देश स्पष्ट करा. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? विवाह म्हणजे केवळ एक सोहळा आहे की त्यापलीकडे काही? नाही, हा केवळ सोहळा नाहीये. विवाह ही एक सामाजिक व्यवस्था आहे जी स्त्री पुरुषांमधील लैंगिक संबंध, प्रजोत्पादन आणि मुलांच्या संगोपनाला समाजाची कायदेशीर आणि धार्मिक मान्यता देते. अच्छा, म्हणजे समाजाच्या मान्यतेशिवाय यात स्थिरता येत नाही. अगदी बरोबर. म्हणूनच याची वैशिष्ट्ये सांगताना सार्वत्रिकता, समाजमान्यता, स्थिरता आणि अधिकार व जबाबदाऱ्यांची निश्चिती यांचा उल्लेख येतो. आणि याचा उद्देश काय असतो?
मुख्य उद्देश म्हणजे कामवासनेची कायदेशीर पूर्ती, वंश सातत्य टिकवणे, संततीचे संगोपन करणे आणि नवरा बायकोला एकमेकांचा मानसिक आणि भावनिक आधार मिळणे. खूप छान समजावून सांगितलं. आता 21वा प्रश्न संपून आपण प्रश्न 22 कडे जाऊया. हिंदू विवाहाचे पारंपरिक प्रकार व त्यातील आधुनिक बदल सांगा. हा प्रश्न खूप ऐतिहासिक संदर्भ देणार आहे. हो, आणि नोट्स वाचताना मी थोडी आश्चर्यचकित झाले. पारंपरिक प्रकारांची संख्या बघून तब्बल 8 प्रकार आहेत. हो ना, या 8 प्रकारांमध्ये 4 मान्य प्रकार आहेत, जसे ब्रह्म, दैव, आर्ष आणि प्राजापत्य. हां, आणि अमान्य प्रकार? तेही 4 आहेत, आसूर, गांधर्व, राक्षस आणि पैशाच. तत्कालीन समाजव्यवस्थेने हे प्रकार अमान्य ठरवले असले तरी त्याची नोंद करून ठेवली होती. बापरे, पण आता आधुनिक काळात हे बदललंय ना? नक्कीच. आता हे जुने प्रकार अस्तित्वात नाहीत. आता विवाहाचे वय वाढले आहे, बालविवाहाला कायद्याने बंदी आहे, मुलींसाठी 18 आणि मुलांसाठी 21 हे वय निश्चित केलंय. आणि जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्यही आता जास्त आहे. हो, शिवाय विशेष विवाह कायद्यामुळे आंतरजातीय विवाह वाढले आहेत आणि 1955च्या हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोटालाही कायदेशीर मान्यता मिळाली आहे. हे खूप मोठे बदल आहेत. चला, आता आपला पुढचा म्हणजे 23वा प्रश्न वाचते. नातेसंबंध किंवा ज्याला किनशिप म्हणतात म्हणजे काय? त्याचे प्रकार व महत्त्व स्पष्ट करा. नातेसंबंध हा समाजशास्त्राचा अत्यंत गाभा आहे. हो, मला वाटतं आपण नातेसंबंधांना फक्त भावनांच्या पलीकडे जाऊन एका सिस्टम म्हणून पाहायला हवं. अगदी बरोबर बोललात. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ही एक समाजमान्य वंशावळीवर किंवा विवाहबंधनावर आधारित सामाजिक संबंधांची पक्की रचना असते. अच्छा, याचे प्रकार कोणते असतात? याचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे रक्तसंबंधी, ज्याला कॉन्सॅंग्विनियस म्हणतात. हे जन्मावर आधारित असतात, जसं आई आणि मुलगा. आणि दुसरे म्हणजे विवाहसंबंधी, ज्याला अफायनल म्हणतात. हे विवाहातून निर्माण होतात, उदाहरणादाखल पती-पत्नी किंवा सासू-सून. आणि या सिस्टीमचं सामाजिक महत्त्व काय आहे? खूप महत्त्व आहे. यातूनच विवाह नियम निश्चित होतात, म्हणजे स्वगोत्र विवाह टाळणे. व्यक्तीचा समाजातला दर्जा ठरतो. वारसा हक्क कोणाला मिळणार हे निश्चित होतं. आणि आपत्कालीन स्थितीत कोण संरक्षण देणार हे सुद्धा यावरूनच ठरतं, नाही का? अगदी 100%. हा 23वा प्रश्न पूर्ण झाला. आता 24व्या प्रश्नाकडे वळूया. पितृवंशीय व मातृवंशीय परंपरा म्हणजे काय? फरक सांगा. मगाच्या पितृसत्ताक आणि मातृसत्ताक चर्चेचाच पुढचा भाग आहे. हो, मला हे विचारायचंय की वंश कसा मोजला जातो, याचा मालमत्तेवर काय परिणाम होतो? खूप मोठा परिणाम होतो. पितृवंशीय परंपरेत काय होतं? खापर पणजोबा, पणजोबा, आजोबा, वडील आणि मग स्वतः मुलगा, असा वंश पित्याकडून मुलाकडे चालतो. म्हणजे भारतातील बहुसंख्य समाजात जी पद्धत आहे तीच. होय, आणि इथे संपत्ती पुरुषांकडे जाते. याउलट मातृवंशीय परंपरेत खापरपणजी, पणजी, आजी, आई आणि स्वतः मुलगी असा वंश मातेकडून मुलीकडे चालतो. अच्छा, म्हणजे संपत्तीचा वारसा स्त्रियांकडे असतो. हो, जसं ईशान्य भारतातील खासी, गारो आणि केरळमधील नायर समाजात आपण पाहतो. समजलं. आपला हा प्रश्नही सोडून झाला. आता प्रश्न क्रमांक 25 बघूया. इरावती कर्वे यांच्या मते उत्तर व दक्षिण भारतातील नातेसंबंधांची तुलना करा. इरावती कर्वे यांचं यावर खूप मोठं संशोधन आहे. हो ना? एकाच देशात प्रादेशिक पातळीवर एवढी भिन्नता कशी काय? तेच त्यांनी दाखवून दिलं आहे. उत्तर भारतात निषेधात्मक नियम जास्त आहेत, म्हणजे रक्तसंबंधात विवाह तिथे पूर्णपणे वर्ज्य असतो. अच्छा. आणि तिथे सक्तीची ग्रामबहिर्विवाह प्रथा असते, म्हणजे स्वतःच्या गावात लग्न करता येत नाही, गावाबाहेरच विवाह करावा लागतो. बापरे, हे खूपच कडक नियम आहेत. आणि दक्षिण भारतात? तिथे अगदी वेगळं आहे. तिथे सकारात्मक किंवा अधिमान्य विवाह चालतो, म्हणजे आत्ते-बहीण, मामेभाऊ किंवा मामा-भाची यांच्यात विवाह चालतो. तिथे ग्रामबहिर्विवाहाची कोणतीही सक्ती नाहीये. आणि शब्दांमध्येही फरक आहे का? हो, उत्तरेत वर्णनात्मक संज्ञा असतात, प्रत्येक नात्यासाठी वेगळा शब्द, जसे काका, मामा. पण दक्षिणेत वर्गीकरणात्मक संज्ञा वापरतात, अनेकांसाठी एकच शब्द, जसं ताता किंवा पाटी. खूपच उद्बोधक. आता 26वा प्रश्न घेऊया. तो मगाशच्या एका उदाहरणाशी संबंधित आहे. नायर समाजातील तरवाड संयुक्त कुटुंबाची रचना स्पष्ट करा. मला ही तरवाड संकल्पना समजून घेण्याची खूप उत्सुकता आहे.
म्हणजे यातला करणवाण हा एखाद्या कॉर्पोरेट मॅनेजरसारखा वाटतोय मला. हा बरोबर ओळखलत. तरवाड हे केरळमधील नायर समूहातील मातृवंशीय संयुक्त कुटुंब आहे. याची रचना कशी असते? यात एक ज्येष्ठ स्त्री, तिची मुले-मुली आणि तिच्या मुलींची मुले एकत्र राहतात. या कुटुंबाची जी अविभाज्य मालमत्ता असते तिला इल्लम म्हणतात. आणि या इल्लमवर मालकी कोणाची असते? फक्त स्त्रियांची. पण कुटुंबाचा प्रमुख हा सर्वात ज्येष्ठ पुरुष असतो, ज्याला करणवाण म्हणतात. तो फक्त या सगळ्याचं व्यवस्थापन पाहतो. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, मालक स्त्रिया आणि तो फक्त मॅनेजर. हो. आणि विशेष म्हणजे विवाहानंतर स्त्री सासरी जात नाही. तिचा नवरा तिला भेटण्यासाठी तिच्या घरी म्हणजे याच तरवाडमध्ये येतो. बापरे, हे खूपच वेगळं आहे. हा 26वा प्रश्न संपला. आता आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा 27व्या प्रश्नाकडे आलो आहोत. सांगा. प्रश्न आहे, भारतीय जातीव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये सांगा. आपण तटस्थपणे या व्यवस्थेचे नियम काय आहेत ते समजून घेऊया. नक्कीच. या व्यवस्थेची 5 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पहिला म्हणजे संस्तरण किंवा हायरार्की. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी उच्च निश्चतेवर आधारित विभागणी असते. आणि दुसरं म्हणजे हे पूर्णपणे जन्मावर आधारित आहे. सदस्यत्व जन्मजात मिळतं, व्यक्तीला प्रयत्नाने ते बदलता येत नाही. अच्छा. तिसरं वैशिष्ट्य आंतरविवाह आहे, म्हणजे स्वतःच्याच जातीत विवाह करण्याची सक्ती. चौथं म्हणजे निश्चित व्यवसाय, जो परंपरेने चालत आलेला असतो तोच करावा लागतो. आणि खानपानाचेही निर्बंध होते ना? हो, ते 5वं वैशिष्ट्य, कोणी कोणासोबत जेवावे यावर अत्यंत कडक बंधने होती. हे आपण नीट समजून घेतलं. आता 28वा प्रश्न वाचते. ग्रामीण भागातील बलुतेदारी व यजमानी पद्धत स्पष्ट करा. हा खेड्यातल्या अर्थव्यवस्थेचा पाया होता. हो, मला वाटतं यातून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की पैशांशिवाय समाज कसा चालत होता. ही एक प्रकारची बार्टर सिस्टमच होती ना? अगदी तशीच. यात यजमान म्हणजे शेतकरी धान्याच्या रूपात मोबदला देतो आणि बलुतेदार वर्षभर त्यांना सेवा देतात. यात काही गट होते का? हो, 3 गट होते. अत्यंत आवश्यक सेवा देणारे, जसे सुतार, लोहार, चांभार, महार. दुसरा गट म्हणजे कुंभार, नावी, परीट, मांग. आणि विशेष सेवा देणारा तिसरा गट, ज्यात सोनार, गुरव, कोळी, जोशी यांचा समावेश होता. अच्छा, म्हणजे यातून ग्रामीण भागात परस्पर अवलंबित्व निर्माण झालं. हो, आणि आर्थिक सुरक्षाही मिळाली. 28वा प्रश्न संपला. आता 29वा प्रश्न. डॉक्टर M.N. श्रीनिवास यांची प्रभावी जात संकल्पना काय आहे? म्हणजे एखादी जात प्रभावी कशी बनते? हे खूप छान समजावून सांगितलंय श्रीनिवास यांनी. त्यांनी प्रभावी जात बनण्यासाठी 3 अटी सांगितल्या आहेत. पहिली अट संख्याबळ, म्हणजे त्यांची लोकसंख्या लक्षणीय असली पाहिजे. आणि दुसरी अट? आर्थिक आणि राजकीय सत्ता, जमिनीची मालकी आणि स्थानिक राजकारणावर म्हणजे पंचायतीवर त्यांचं वर्चस्व हवं. अच्छा, आणि तिसरी? पारंपरिक दर्जा. जातीव्यवस्थेत ते एकदम तळाशी नसावेत, त्यांचा दर्जा मध्यम किंवा उच्च असावा. याची काही उदाहरणं आहेत का? हो ना. महाराष्ट्रातील मराठा समाज, गुजरातमधील पाटीदार आणि आंध्र प्रदेशातील रेड्डी समाज ही प्रभावी जातींची उदाहरणे आहेत. खूपच स्पष्ट झालं हे. आणि आता आपल्या आजच्या कडक नियमानुसार आपण शेवटच्या म्हणजे 30व्या प्रश्नावर आलो आहोत. बरं. प्रश्न आहे, जाती संस्थेतील आधुनिक बदल व त्यांची कारणे कोणती? म्हणजे मघाशी आपण कुटुंबात झालेले बदल पाहिले, आता जातीव्यवस्थेत काय बदल झाले आहेत ते पाहूया. खूप मोठे बदल झाले आहेत. मुख्य कारणं म्हणजे औद्योगिकीकरण, नागरीकरण, आधुनिक शिक्षण आणि संविधानातील समतेची तत्वे. म्हणजे नक्की काय बदलले? सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय स्वातंत्र्य मिळालं. पिढीजात व्यवसायाची सक्ती संपुष्टात आली. संविधानाच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता निवारण होऊन त्यावर कायद्याने बंदी आली. आणि जे खानपानाचे निर्बंध होते ते शिथिल झाले. हॉटेल, रेल्वे, बस यामुळे सर्व लोक एकत्र येऊ लागले. आणि आता आंतरजातीय विवाहांचं प्रमाणही वाढत आहे. अगदी बरोबर. प्रश्न क्रमांक 16 आहे, ख्रिश्चन धर्माचा आढावा. हा एक असा मोठा वर्ग होता जो अस्पृश्य नव्हता, पण तरीही अत्यंत गरिबीत जगत होता. मग घटनेमध्ये यांची व्याख्या कशी केली आहे? घटनेच्या कलम 340 नुसार अनुसूचित जाती आणि जमाती वगळून जे समाज घटक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले राहिले ते इतर मागासवर्ग म्हणून ओळखले जातात. आणि यांचा इतिहास पाहिला तर तो थेट 19व्या शतकातील ज्योतिराव फुलेंचा सत्यशोधक समाजापासून सुरू होतो ना? होय. ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाचा जो आग्रह धरला तो या चळवळीचा पाया होता.
त्यानंतर 20व्या शतकाच्या सुरुवातीला ब्राह्मणेतर चळवळ उभी राहिली. दक्षिण भारतात पेरियार आणि महाराष्ट्रात शाहू महाराजांनी 1902 मध्येच आरक्षणाची सुरुवात केली होती. अरे वा. आणि मग स्वातंत्र्यानंतर याचे काय झाले? स्वातंत्र्यानंतर 1953 मध्ये कालेलकर आयोग स्थापन झाला. पण खरा बदल घडला तो 1978च्या मंडल आयोगामुळे, ज्याने 27% आरक्षणाची शिफारस केली. आता आपण प्रश्न 35 कडे येऊया. सामाजिक वर्ग आणि ग्रामीण व शहरी वर्गांचे स्वरूप. इथे मला एक मुद्दा मांडावासा वाटतो. नक्कीच सांगा ना. म्हणजे जाती या जन्मजात असतात, पण वर्ग किंवा क्लास ही व्यवस्था तर खुली आणि स्वतः मिळवलेली, म्हणजे अचीव्ड असते, बरोबर? हो, सिद्धांतानुसार तरी वर्ग हा संपत्ती, शिक्षण आणि व्यवसायावर आधारित एक खुला गट आहे. पण भारतातला वास्तव थोडं वेगळं आहे. ते कसे? कारण इथे सुरुवातीला संपत्ती आणि शिक्षण बहुतांश उच्च जातींकडेच होते, आणि या वर्गांचे स्वरूप ग्रामीण आणि शहरी भागात पूर्णपणे वेगळं आहे. म्हणजे ग्रामीण भागात जमिनीवरून वर्ग ठरतो का? अगदी बरोबर. तिथे जमीनदार हा वरिष्ठ वर्ग, मध्यम शेतकरी हा मधला आणि भूमिहीन मजूर हा कनिष्ठ वर्ग असतो. आणि शहरांमध्ये? शहरांमध्ये भांडवलदार वरिष्ठ वर्गात येतात. पांढरेपेशी आणि मध्यम वर्ग, ज्यांचे शिक्षण हेच भांडवल असते, ते मधल्या वर्गात, आणि कामगार वर्ग तळाला येतो. स्पष्ट आहे. आता आपण आपल्या दुसऱ्या सत्राकडे, म्हणजे आदिवासी जीवन आणि संस्कृती याकडे वळूया. आपला नियम पाळत आपण प्रश्न 36 कडे जाऊ. चालेल. प्रश्न 36 आहे, भारतातील आदिवासींचे भौगोलिक क्षेत्रानुसार वर्गीकरण. भारताच्या या मूळ निवासींची संस्कृती निसर्गाशी खूप घट्ट जोडलेली आहे. होय, आणि भौगोलिक क्षेत्रानुसार यांचे मुख्य 3 पट्टे आहेत: उत्तर पूर्व भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारत. अच्छा. उत्तर पूर्व भारतात कोणकोणत्या जमाती येतात? तिथे नागा आणि खासी या जमाती प्रामुख्याने दिसतात. पण सर्वात मोठा पट्टा आहे मध्य भारत, जिथे गोंड आणि भिल्ल यांसारख्या जमाती आहेत. इथे सर्वाधिक लोकसंख्या आहे. आणि दक्षिण भारतात? तिथे निलगिरीच्या पर्वतांमयानाही अंदमान बेटे येतात. तोडा, चेंचू आणि अंदमानचे ओंगे यांसारख्या जमाती इथे राहतात. आता प्रश्न 37, आदिवासी नातेसंबंध आणि कुळ संघटनेची वैशिष्ट्य. हे वाचताना मला एका गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले. कोणत्या गोष्टीचं? ते गणचिन्हवाद, म्हणजे टोटेमिझम, जिथे प्राणी किंवा झाडांना पवित्र मानून कुळाची ओळख जोडली जाते. हे किती वेगळं आहे? होय, आणि यामागे एक भक्कम तर्क आहे. आधी अनुकुटुंब असते, त्यातून वंश तयार होतो, वंशांमधून कुळ बनते आणि कुळे मिळून भ्रातृगण तयार होतो. आणि या कुळाचा आधार ते गणचिन्ह असते, बरोबर? अगदी. ते लोक स्वतःला त्या चिन्हाचे वंशज मानतात आणि त्याची कधीही शिकार करत नाहीत. तसेच त्यांच्यात बहिर्विवाहिक गट किंवा एक्सोगॅमी असते, म्हणजे स्वतःच्या कुळात विवाह करण्यास सक्त मनाई असते. म्हणजे यामुळे वेगवेगळ्या गटांमध्ये परस्पर सहकार्य वाढते. तर आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 38, आदिवासी अर्थव्यवस्थेचे विविध टप्पे. जिथे ते काही वर्ष एका जागी शेती करून मग जागा बदलतात. होय, त्याला दहिया असंही म्हणतात. 4था टप्पा म्हणजे स्थायिक शेती आणि 5वा टप्पा आधुनिकतेचा आहे, औद्योगिक व आधुनिक श्रम. म्हणजे कारखान्यांमधली मजुरी. बरं, आता प्रश्न 39 कडे येऊ. हा माझा आवडता भाग आहे. माडिया गोंड जमातीचा इतिहास आणि गोटुल संस्थेचं महत्त्व. अच्छा. मी गोटुलबद्दल वाचले तेव्हा मला वाटले हे तर आधुनिक काळातील कॅम्पस लाईफ किंवा डेटिंग सारखेच आहे, जिथे तरुण तरुणी एकमेकांना समजून घेतात. तुमची तुलना खूप मजेशीर आहे, पण गोटुलची संकल्पना त्याहीपेक्षा खूप अधिक गंभीर आहे. गडचिरोली परिसरातील माडिया गोंड जमातीत ही संस्था आढळते. तिथे अविवाहित तरुणांना म्हणजे चेलिक आणि तरुणींना म्हणजे मोटियारी यांना एकत्र राहण्याची मुभा असते ना? होय, त्यांना जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य असते हे खरे, पण सामायिक वस्तूंचा वापर करून तिथे सामाजिक शिक्षण आणि लोककला शिकवली जाते. तिथे त्यांना शिस्त लावली जाते. बापरे, म्हणजे स्वातंत्र्यासोबतच समाजाप्रती असलेली जबाबदारीही शिकवली जाते. तर हे खूप छान आहे. पण आता प्रश्न 40, आदिवासी विकास योजना आणि आधुनिकतेमुळे निर्माण झालेला संघर्ष. हा एक अतिशय दुधारी संघर्ष आहे, आणि हा नोंदी तटस्थपणे दोन्ही बाजू मांडतात. सकारात्मक परिणाम काय झालेत? सकारात्मक बाजू पाहिली तर आश्रमशाळांमुळे शिक्षण पोचले. तसेच पेसा आणि वनहक्क कायद्यामुळे त्यांना जंगलावर काही कायदेशीर हक्क मिळाले. पण मग नकारात्मक परिणामही मोठे असतीलच. हो ना. धरणे आणि खाणींमुळे प्रचंड विस्थापन झाले आहे. त्यांचा सांस्कृतिक ऱ्हास होत आहे. आणि सर्वात वेदनादायी म्हणजे त्यांचे आर्थिक शोषण अद्यापही थांबलेलं नाही.
खरोखरच एक अस्वस्थ करणारा विरोधाभास आहे. आता आपल्या शेवटच्या सत्राकडे म्हणजे भारतीय ग्रामीण समाजाकडे वळूया. प्रश्न 41. खेडे या संकल्पनेचा अर्थ आणि वैशिष्ट्य. खेडे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर शेती आणि निसर्गावर आधारित कमी लोकसंख्येचा भाग. म्हणजे जिथे कृषी प्रधानता आहे आणि निसर्गाशी सान्निध्य आहे. अगदी. आणि तिथे समोरासमोरचे म्हणजे फेस टू फेस घनिष्ठ संबंध असतात, सामाजिक एकरूपता असते आणि प्रामुख्याने संयुक्त कुटुंब पद्धती दिसते. आता प्रश्न 42. भारतीय खेड्यांच्या व्यवस्थेचा ऐतिहासिक आढावा. इथे चार्ल्स मेटकाफच्या लहान प्रजासत्ताक या संकल्पनेचा उल्लेख आहे. होय. म्हणजे ही खेडी एकेकाळी स्वतःची काळजी स्वतः घेणाऱ्या स्वतंत्र देशांसारखीच होती का? प्राचीन काळात तशीच होती, कारण ती खेडी स्वयंपूर्ण होती आणि तिथे बलुतेदारी पद्धत होती. पण इंग्रजांच्या काळात हे चित्र बदलले. इंग्रजांनी काय केले? त्यांनी जमिनीची खाजगी मालकी सुरू केली आणि रोख पिकांची सक्ती केली. यामुळे बलुतेदारीचा अंत झाला. आणि मग स्वातंत्र्योत्तर काळात? स्वातंत्र्यानंतर 73वी घटनादुरुस्ती होऊन पंचायत राज आले आणि हरित क्रांती झाली, ज्यामुळे खेड्यांचं स्वरूपच बदललंय. अच्छा. आता प्रश्न 43 पाहूया. वस्तीच्या आणि घरांच्या रचनेनुसार खेड्यांचे वर्गीकरण. यात इरावती कर्वे यांच्या निरीक्षणांबद्दल दिले आहे. होय. त्यांनी भूगोलाच्या आधारित 3 प्रकार सांगितले आहेत. केंद्रित किंवा संमिश्र खेडे, जिथे घरे मध्यभागी आणि शेती बाजूला असते. आणि रेषाकृती खेडे म्हणजे नदी किंवा रस्त्याच्या कडेला असणारी घरे ना? बरोबर. आणि तिसरा प्रकार म्हणजे विखुरलेले खेडे, जिथे शेतकरी गावात एकत्र न राहता स्वतःच्या शेतातच घर बांधून राहतो. उदाहरणार्थ आदिवासी पाडे. समजले. आणि आता आजच्या विश्लेषणाचा शेवटचा म्हणजे प्रश्न 44. ग्रामीण समाज व्यवस्थेवर आणि संबंधांवर प्रभाव टाकणारे मुख्य घटक कोणते? या 4 मुख्य घटक आहेत. पहिला जाती आणि उपजाती, ज्यामुळे वस्तीची विभागणी होते. दुसरा आहे आर्थिक स्थिती व जमीन, कारण जमीन मालकी हा सत्तेचा स्रोत आहे. आणि तिसरा घटक कोणता? ग्रामीण धर्म म्हणजे ग्रामदेवता आणि जत्रा. आणि चौथा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आधुनिक राजकीय सत्ता, म्हणजे ग्रामपंचायत आणि साखर कारखाने. अगदी बरोबर. यामुळे खेड्यांमध्ये एक नवी गटबाजी निर्माण झाली आहे. म्हणजे खेड्यांचे रूप आता पूर्णपणे बदलता आहे. आज आपण हा एक प्रश्न याचा आहे की जाती आणि राजकारण यातील सामाजिक वर्ग, ग्रामीण व शहरी स्वरूप. वर्गव्यवस्था समजून घेण्यासाठी कार्ल मार्क्सची व्याख्या बघा. त्यांच्या मते वर्ग म्हणजे आर्थिक स्थिती आणि व्यवसायावर आधारित खुली रचना. ती जन्मावर आधारित नसते. म्हणजे एखादा गरीब कष्ट करून श्रीमंत झाला तर त्याचा वर्ग बदलेल. अगदी बरोबर. ग्रामीण भागात 4 वर्ग दिसतात: मोठे शेतकरी, मध्यम शेतकरी, अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतमजूर. तर शहरी भागात भांडवलदार, मध्यम वर्ग म्हणजे पांढरेपेशी आणि श्रमिकांचा वर्ग असतो. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण म्हणतो वर्गव्यवस्था खुली आहे, पण ग्रामीण भागात जमिनीची मालकी अजूनही जुन्या जातींच्या रचनेवर आधारित नाही का? मग तो खुला वर्ग कसा? हाच तर मोठा विरोधाभास आहे. पुस्तकात वर्गव्यवस्था खुली वाटते, पण ग्रामीण भारतात जात आणि वर्ग एकमेकात खूप घट्ट गुंतलेले आहेत. शहरातील वर्ग मात्र खऱ्या अर्थाने थोडे अधिक खुले आहेत. म्हणजे शहरात कर्तृत्वाला जास्त वाव मिळतो. बरं, आता आपण ग्रामीण आणि शहरी समाजाच्या पलीकडे जाऊया. एका अशा समाजाकडे ज्यांचे वेगळे नियम आहेत. मी पुढचा प्रश्न वाचतो. प्रश्न 36. आदिवासींचे भौगोलिक क्षेत्रांनुसार वर्गीकरण. यावर डॉक्टर घुरिये यांचे एक मत आहे. ते म्हणतात की आदिवासी हे मागासलेले हिंदू आहेत. पण वर्गीकरण पाहिलं तर ते 3 भागात आहे. पहिलं उत्तर पूर्व भारत, जिथे नागा, कुकी जमाती आहेत आणि त्यांच्यात मोंगोलॉइड लक्षणे दिसतात. अच्छा, म्हणजे आसाम, मेघालय तो भाग. तेच आहे. आणि तिसरा भाग दक्षिण भारत, ज्यात तोडा आणि अंदमानमधील जारवा जमाती येतात. हा विस्तार खूपच मोठा आहे, पण यातल्या समाज व्यवस्थेबद्दल जाणून घ्यायला मला आवडेल. मी पुढचा प्रश्न घेतो जो एका विशिष्ट जमातीबद्दल आहे. प्रश्न 38. माडिया गोंड जमात समाज व्यवस्था. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे यांची कुळ संघटना किंवा किनशिप सिस्टीम. समाज भ्रातुकांमध्ये म्हणजे फॅक्टरीजमध्ये विभागलेला असतो आणि हे भ्रातुक त्यांच्या देवांच्या संख्येवरून ठरतात. देवांच्या संख्येवरून? हे कसं? बघा, नेल्चिन म्हणजे 4 देव मानणारे, पेदावे म्हणजे 5 देव, 6 देवे म्हणजे 6 आणि एडवेन म्हणजे 7 देव मानणारे गट. आणि यात कडक नियम असा आहे की एकाच भ्रातुकातील म्हणजे समान देव मानणाऱ्या गटातील व्यक्ती एकमेकांचे भावंड मानले जातात. अरे अच्छा,
म्हणजे त्यांच्यात विवाह होत नाही. अजिबात नाही. त्यांना दुसऱ्या गटातील व्यक्ती शोधावी लागते. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. पण या प्राचीन संस्कृतीवर आधुनिकतेचा काय परिणाम होत आहे हे पाहणं गरजेचं आहे. मी प्रश्न वाचतो. प्रश्न 40. आदिवासी विकास व आधुनिकतेचा संघर्ष. हा अत्यंत क्लेशदायक भाग आहे. त्यांचं जीवन जल, जंगल, जमिनीवर आधारित आहे. पण औद्योगिकरण आणि धरण प्रकल्पांमुळे त्यांचं मोठ्या प्रमाणावर विस्थापन होतंय. म्हणजे हे असं झालं ना, एखाद्याच्या घराच्या मधूनच हायवे बांधण्यासारखं आहे, जिथे त्यांना नवीन घरही दिलं जात नाही आणि त्यांचा जुना निवाराही हिरवला जातो. बरोबर. आणि याशिवाय बाहेरील व्यक्ती, ज्यांना ते दिक्कू म्हणतात, त्यांच्याकडून होणारे शोषण, यामुळे त्यांच्या मूळ संस्कृतीचा प्रचंड ऱ्हास होत आहे. हे खूपच विदारक आहे. पण आता या आदिवासींच्या जंगलातून आपण थेट पारंपरिक खेड्यांमध्ये प्रवेश करूया. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न 41. खेडे संकल्पना व वैशिष्ट्ये. खेड्याची संकल्पना अत्यंत साधी पण महत्वाची आहे. शेती हा मुख्य व्यवसाय, निसर्गाशी जवळीक, अनौपचारिक आणि घनिष्ठ संबंध आणि सामाजिक एकजिन्सीपणा ही खेड्याची वैशिष्ट्ये आहेत. सामाजिक एकजिन्सीपणा म्हणजे विचारात आणि धर्मात समानता. होय, धर्माचा प्रभाव खेड्यात खूप असतो. त्यावरूनच पुढचा प्रश्न येतोय, मी वाचतो. प्रश्न 45. ग्रामीण धर्म, बृहत व लघु परंपरा. समाजशास्त्रज्ञ रॉबर्ट रेडफिल्ड यांनी ही संकल्पना मांडली. बृहत किंवा ग्रेट परंपरा म्हणजे वेद, पुराणे आणि अखिल भारतीय पातळीवरचे देव. आणि लघु किंवा लिटल परंपरा म्हणजे स्थानिक, मौखिक आणि ग्राम्य देवता. अच्छा, म्हणजे मारुती, मसोबा, मरियाई हे सगळे लघु परंपरेत येतात. अगदी बरोबर. आणि निष्कर्ष हाच आहे की ग्रामीण धर्म हा या दोन्हींचा सुरेख संगम आहे. खूपच छान. आता या खेड्याच्या प्रशासनाकडे वळूया. प्रश्न 46. पंचायत राज व्यवस्थेचा विकास. याचा इतिहास खूप रंजक आहे. प्राचीन काळात गावे स्वयंपूर्ण प्रजासत्ताक होती. म्हणजे कोणाचा हस्तक्षेप नव्हता? हो, पण ब्रिटिश काळात केंद्रीकरणामुळे हे महत्त्व कमी झालं. पुढे स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींनी ग्रामस्वराज्य विचार मांडला आणि खऱ्या अर्थाने पंचायतराज आलं ते 1957च्या बलवंतराय मेहता समितीमुळे. ज्यांनी ती त्रिस्तरीय रचना सुचवली ना? हो, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. या प्रशासनासोबतच तिथली अर्थव्यवस्था समजून घेणं महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 50. ग्रामीण अर्थव्यवस्था व यजमानी म्हणजे बलुतेदारी पद्धती. ही पैशांऐवजी वस्तू विनिमयाची किंवा बाटर सिस्टीमची व्यवस्था होती. शेतकरी हा यजमान असायचा आणि इतर कारागीर हे बलुतेदार. म्हणजे सुतार, लोहार हे वर्षभर सेवा देणार आणि शेतकरी त्यांना सुगीच्या वेळी धान्य देणार. हो, यात व्यावसायिक स्पर्धा नव्हती आणि एक प्रकारची आर्थिक सुरक्षितता होती. पण ही पारंपरिक आणि सुरक्षित वाटणारी व्यवस्था जागतिकीकरणासमोर टिकू शकली का, हाच आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 53. जागतिकीकरण व उदारीकरणाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर दोन बाजू दिसतात. सकारात्मक बाजू म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आले आणि शेतीचे व्यापारीकरण झाले. आणि नकारात्मक बाजू खूप भयंकर आहे. कारखान्यातल्या वस्तूंमुळे, उदाहरणार्थ प्लास्टिकमुळे कुंभार व्यवसायावर गदा आली. बलुतेदारीचा अंत झाला. शेती प्रचंड खर्चिक झाली आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. बापरे, ही खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. आणि याच कारणांमुळे खेड्यांचे पारंपरिक स्वरूप नष्ट होत असताना लोक शहरांकडे वळले. मग शहर म्हणजे नक्की काय? मी प्रश्न वाचतो. प्रश्न 56. शहर, व्याख्या, निकष व वैशिष्ट्य. शहराची व्याख्या खेड्याच्या अगदी उलट आहे. अकृषक व्यवसाय, मोठी लोकसंख्या व घनता आणि दुय्यम औपचारिक संबंध. औपचारिक म्हणजे फक्त कायद्याने बांधलेले किंवा कामापुरते संबंध? हो, पण शहरात सामाजिक गतिशीलता असते. म्हणजे इथे जातीपेक्षा कर्तृत्वाला जास्त महत्त्व दिलं जातं. हे एक चांगलं चित्र आहे. पण याच नाण्याला दुसरी बाजूही आहे. प्रश्न 58 आणि 59. शहरीकरणाच्या वाढत्या समस्या. शहरात गर्दी वाढल्याने प्रदूषण, जागेच्या कमतरतेमुळे झोपडपट्टी व बकाली वाढली आहे. आणि गुन्हेगारी सुद्धा. होय, वाढत्या विषमतेमुळे गुन्हेगारी आणि असुरक्षितता वाढते. पण यासोबतच आणखीन एक गंभीर समस्या आहे, ती म्हणजे ताणतणाव आणि एकटेपणा. समाजशास्त्रात याला एलियनेशन म्हणतात. गर्दीत असूनही माणूस आतून एकटाच असतो. हे खूप भीषण आहे. पण या सर्व चर्चेचा समारोप करण्यासाठी आपला शेवटचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आपण आत्तापर्यंत खेडे आणि शहर वेगळे पाहिले, पण खरोखरच स्पष्ट सीमारेषा आहे का? मी वाचतो. प्रश्न 60. ग्रामीण शहरी निरंतरता.
याला रुरल अर्बन कंटिन्युअम म्हणतात आणि ही पण रॉबर्ट रेडफिल्ड यांचीच संकल्पना आहे. त्यांच्या मते खेडे आणि शहर हे विरोधी नसून एकाच रेषेवरील दोन टोके आहेत. म्हणजे मध्ये अनेक टप्पे आहेत. हो, शुद्ध खेडे, मग बदलते खेडे, मग निमशहर, त्यानंतर शहर आणि शेवटी महानगर. इथेच खरा रंजक भाग सुरू होतो, कारण आज दळणवळण आणि प्रसार माध्यमांमुळे 100% शुद्ध खेडे किंवा शुद्ध शहर शोधणं अवघड झाले आहे. खेड्यात शहराचे विचार पोचलेत आणि शहरात खेड्याची संस्कृती. अगदी बरोबर. ही सीमारेषा आता पुसट होत चालली आहे. आणि याच पुसट होत चाललेल्या सीमारेषेवर आपली आजची ही सखोल चर्चा आपण थांबवत आहोत. मला खूप समाधान वाटतंय की आपण एका वेळी एकच प्रश्न घेत